खूप दिवसापासून माझ्या हे डोक्यात होतं की आपलं यूट्यूबला VP ज्वेलचं आपण पेजच बनवलेलं नाही आहे, चॅनलच बनवलेलं नाही आहे. म्हणून मग मी विचार केला की आज आपण VP ज्वेलचं चॅनल ओपन करणार आहे. त्यात आपल्याकडे असलेली ज्वेलरी जशी आपण इन्स्टाला दाखवतो तसंच यूट्यूबला दाखवणार आहे. शॉर्ट्स असतील, रील असतील, ब्लॉग्स पण असणार आहे आणि हे सगळं आपण दाखवणार आहे VP ज्वेल संदर्भातच. तर तुम्ही ह्या पेजला प्लीज सबस्क्राईब करून मला तुमचा सपोर्ट द्या, तुमचं प्रेम द्या. तुमच्या सपोर्टची, तुमच्या प्रेमाची मला खरोखर गरज आहे, कारण तुमच्या सपोर्टशिवाय हे सगळं अशक्य आहे. मी तुम्हाला त्यात सगळ्या गोष्टी दाखवणार आहे, म्हणजे ऑर्डर कशा आल्या किंवा मी पोस्ट करायला गेले, कोणाच्या ऑर्डर आल्या. मी त्यांची प्रायव्हसी पण जपणार आहे, म्हणजे मी त्यांचं नाव, डिटेल ॲड्रेस वगैरे एवढं नाही सांगणार. नॉर्मल काहीतरी एखादं समजा इनिशियलच सांगितलं असं सांगू शकतो, किंवा फक्त इनिशियल सांगणार, म्हणजे कुठलं गाव किंवा कुठलं लोकेशन हे नाही सांगणार, आणि त्यांनी कुठली ज्वेलरी ऑर्डर केली हे सांगणार. म्हणजे कोणाकोणाचं असं असतं ना की आम्हाला आमचं नाव कुठे आलेलं नको आहे, तर त्या पण गोष्टी आपण सांगणार नाही. आणि जर सपोज समोरचा इंटरेस्टेड असेल तर तसं त्यांनी जर सांगितलं की तुम्ही आमच्याबद्दल सांगितलं तरी आम्हाला चालेल, तर मग आपण तेव्हा तो विचार करू शकतो. पण आता सध्या तरी आपण कोणाचं नाव सांगणार नाही आहे. आत्ता मी 2 पार्सल पॅक केलेले आहेत, मी दाखवते. या ऑर्डर आलेल्या आहेत 2 जणांच्या. एक आहे दिनेश, ज्यांनी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे एक गोफची चेन म्हणतो ना, सोनाराकडे आधी आपण फार म्हणजे जुने लोक तर गोफची चेन वापरायचे. हे बघा, यात तुम्हाला अगदी क्लिअर कट क्वालिटी दिसावी. ही गोफची चेन त्यांनी ऑर्डर केलेली आहे. याची गॅरंटी वॉरंटी आपण देत नाही, पण मी तुम्हाला एवढं गॅरंटीने सांगू शकते की जवळपास आता 2-2.5 वर्षापासून आपण VP ज्वेल सुरू केलेलं आहे. तेव्हापासून आजपर्यंत लोक ऑर्डर करतायत, आणि एकच नाही तर एका व्यक्तीने 7-8 वेळेस ज्वेलरी ऑर्डर केलेली आहे, वेगवेगळी ज्वेलरी. माउथ पब्लिसिटी भरपूर झालेली आहे. त्यांनी दुसऱ्यांना सजेस्ट केलं, कारण ती ज्वेलरी ते डेली यूज करतात, त्याची पॉलिश गेलेली नाही आहे, म्हणून लोकांनी ऑर्डर केली. एवढी स्वस्त आहे, अगदी सोन्यासारखी दिसते, म्हणून लोकांनी ऑर्डर केली. असेही माझ्याकडे बरेच कस्टमर आहेत, बरेच हॅप्पी कस्टमर आहेत. त्यांना मी हॅप्पी कस्टमर म्हणते, कारण त्यांनी खूप ऑर्डर्स मला दिलेल्या आहेत, स्वतःच्याही आणि दुसऱ्यांच्याही. त्यामुळे माझ्यासाठी ते खूप स्पेशल आहेत. तर हे झालं दिनेशचं आपण पार्सल टाकलेलं आहे. राहिली गोष्ट, मी आता थोडं डिटेलमध्ये सांगते. मी अशा प्लास्टिकच्या ह्याच्यात देते, कारण हे मला स्वस्त पडतं. जर मी वेल्वेटची छान अशी सोनाराकडे मिळते अशी डब्बी वगैरे कॅरी केली तर ती जर डब्बी मला मिळत असेल 25-30 रुपयाला, तर मी काय करणार, ह्या ज्वेलरीच्या किंमतमध्ये 25-30 रुपये अजून ॲड करणार आणि मग मी तुम्हाला देणार. पण माझा असा उद्देश आहे की ही जी ज्वेलरी आहे ती तुम्हाला स्वस्तात मिळावी, भले पॅकेजिंगवर खर्च नाही केला तरी चालेल, कारण एकदा गळ्यात घातल्यानंतर तुम्ही रोज काही त्यात ठेवतात असं नाही आहे. म्हणून मी हे दिलेलं आहे. म्हणून मी एवढं साधं पॅकेजिंग देते. आणि ज्वेलरी तर आपली बेस्ट आहेच, बरेच लोक वापरत आहेत. मी वॉरंटी गॅरंटी यासाठी देत नाही, कारण प्रत्येकाची स्किन वेगवेगळी असते, प्रत्येकाला वेगळा घाम येतो, कधी कोणाच्या इथलं पाणी क्षारचं असतं, त्याच्याने पॉलिश जाऊ शकते. त्यामुळे बाकी लोक आंघोळीच्या वेळेसही वापरतात, पण तुम्हाला जर चांगला रिझल्ट हवा असेल, तुम्हाला असं वाटत असेल की जास्त दिवस टिकावी, तर तुम्ही आंघोळीला जाताना काढून ठेवा. म्हणजे रोज सकाळी घातली, रात्री झोपताना काढून ठेवली, परत सकाळी घातली, आंघोळ झाल्यानंतर काढून ठेवली, तर अशी तुम्हाला ती भरपूर दिवस टिकेल. आता ही दुसरी जी ज्वेलरी आहे रुद्राक्षची माळ, ही अमर यांनी ऑर्डर केलेली आहे. ही पण मी तुम्हाला दाखवते. ही खूप जास्त आपल्याकडे विकली जाणारी आहे, आणि आता श्रावण सुरू होतोय तर बरेच लोक ऑर्डर करत आहेत, त्याची बऱ्याच जणांची ऑर्डर येते. आता सध्या तरी ह्या 2 ऑर्डर सकाळी सकाळी आलेल्या आहेत. तर माझं असं असतं की 11 वाजेच्या आज ज्या ऑर्डर येतील त्या आज पोस्ट होतील, आणि 11 नंतर ज्या ऑर्डर येतील त्या उद्या सकाळी पोस्ट होतील असं. तर आता मी या 2 ऑर्डर घेऊन जाते आहे. मलाही मी सोबत नेते. चला, आज पाऊस नसल्यामुळे, आत्ता तरी पाऊस नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकते. आधी फेवरेट माझं सनकोट, सन जॅकेट, सन प्रोटेक्शन जॅकेट. मुळात
आज बरीच कामं आहेत, पण आता बाहेरची कुठली कामं होतात ते बाहेर गेल्यानंतरच कळेल. पोस्ट ऑफिसात मी कॉल केलेल्या बऱ्याचदा ते बंद असतं, पण आता ते कॉल रिसीव करत नाही आहे, त्यामुळे कळत नाही आहे की ते ओपन आहे की नाही. पण जावं तर लागणार आहे आज. हेल्मेट घालण्याची गरज नाही पडणार, कारण खूप जास्त नाही पण थोडंफार एरियातच आहे, त्यामुळे स्टोल बांधून घेते. पार्सल घेतलेले आहेत. फ्रॉमचा ॲड्रेस टाकायचा बाकी आहे, कारण तो मार्करने टाकावा लागेल. आणि माझ्याकडे 7-8 मार्कर होते. मी एकाच वेळेस पूर्ण बॉक्स घेतलेला आणि तो आता दिसतच नाही आहे वेळेवर असं. आणि म्हणजे असो, तर आता जाता जाता आधी मार्कर घ्यायचा आहे, फ्रॉमचा ॲड्रेस टाकायचा आहे, मग पोस्टात जायचं आहे. बाकीच्या पुढच्या गोष्टी पुढे सांगते. अरे यार, मी गाडीची चावी घ्यायचंच विसरले. नशीब माझ्या लक्षात होतं की आपल्याला मार्कर घ्यायचा आहे, म्हणून मी शॉपमध्ये गेले. एक ब्लॅक आणि ग्रीन कलरचा सेफर साईड एक्स्ट्रा मार्कर घेतला आणि मग मी पोहोचले पोस्टात जाण्यासाठी. आता पोस्टात मी पोहोचल्यानंतर तिथे गेल्यावर मला कळलं की आज मॅडमची मीटिंग आहे, त्यामुळे मॅडम गेल्या रक्षाबंधनच्या मीटिंगसाठी. आज पार्सल पोस्ट होणार नाही आहे, त्यांनी पोस्ट ऑफिस बंद केलं. आता त्यांनी मला परत उद्या बोलवलेलं आहे. त्यानंतर मी निघाले ब्लड टेस्ट करण्यासाठी, पण लॅबमध्ये पोहोचल्यानंतर तिथे बरीच गर्दी होती. म्हटलं आता आपल्याला बराच वेळ इथे जाणार, बसावं लागणार, म्हणजे पुढच्या पोस्ट ऑफिसलाही जाता येणार नाही. तसंही पुढचं पोस्ट ऑफिस जे आहे ते इथून 4-5 किलोमीटर आहे. तर मी विचार केला की ठीक आहे, आपण उद्या जाऊ. म्हणून मी माझा नंबर लागण्याची वाट बघत होते. तेवढ्यातच मला बोलवण्यात आलं आणि मग तिने माझं ब्लड सॅम्पल घेतलं टेस्ट करण्यासाठी. आता काय, कशासाठी, या सगळ्या गोष्टी मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन. म्हणजे तोपर्यंत रिपोर्टही येईल आणि मग त्याचा रिपोर्ट काय आला आहे ते मला तुम्हाला सांगताही येईल. दर 3-4 महिन्यात, 6 महिन्यात ब्लड सॅम्पल देण्याची आता मला इतकी सवय झाली आहे की त्यामुळे मला आता इंजेक्शनची फार तशी काही भीती वाटत नाही. त्यामुळे माझ्यासाठी ते खूप इझी होतं. पण किती नाही म्हटलं तरी ते आत जाताना फील होतंच. पण आता असं करत नाही, आधीही करत नव्हते, पण ठीक आहे. त्यानंतर मी बाहेर निघाले तर पाऊस पडत होता, फार जोरात नव्हता, पण तरीही थोडं कमी होण्याची वाट बघितली आणि मग मी निघाले घरी येण्यासाठी. कन्फ्युज्ड आहे मी. आता माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि जस्ट मी तिच्यासोबत डिस्कस करत होते की मी असा विचार करते की यूट्यूबला एक नवीन चॅनल ओपन करावं, दीप्ती ज्वेल नावाने, त्यात सगळं ज्वेलरी बद्दलच्या डिटेल्स द्याव्यात. मग ती मला बोलली की तू का नवीन चॅनल ओपन करते, म्हणजे तुला सगळं शून्यापासून सुरुवात करावी लागणार. आणि शून्यापासून करावीच लागणार. पण एक गोष्ट तिच्या बोलण्यातनं माझ्या लक्षात आली की जे मी ब्लॉग, शॉर्ट्स पोस्ट करणार ते बघायला सध्या तरी तिथे कोणीच नाही, म्हणजे 0 सबस्क्रायबर. आणि ते वाढत वाढत जरी गेले तरी 5, 10, 15 असे वाढतील. आणि जिथे माझ्याकडे ऑलरेडी 5-6 हजार सबस्क्रायबर आहेत, तर मग मी तिथेच का नाही टाकत आहे, असं तिचा मुद्दा होता. तर माझं असं झालं की नाही, मी ऑलरेडी टाकते तर आहेच तिथे, पण मला असं वाटलं की थोडं सेपरेट काहीतरी असावं, सगळं एकाच ठिकाणी नको. म्हणून मग मी विचार करत होते. तर ती बोलली तसा विचार नको करूस, कारण तू जर तसं बघायला गेली तर तुझा बिझनेस, जो तू विचार करते की बिझनेस वाढावा, तर तसं काहीच होणार नाही. तुझी फक्त मेहनत वाया जाईल, कारण तू ब्लॉग पोस्ट करशील पण बघण्यासाठीच कोणी नसेल, तर मग तुझी ग्रोथ होईल असं तुला कशावरून वाटतं. तर हा मुद्दाही मला तिचा पटला. तर आता मला कळत नाहीये की मी नेमकं काय करायला हवं. तुम्हीही मला तुमचं जेन्युइन ओपिनियन देऊ शकता, कारण तुमचं मतही माझ्यासाठी तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि आता सध्या हा ब्लॉग तरी मी माझ्या वर्षाराणी पटेल या मेन पेजवरच टाकते. आता ह्या कन्फ्युजन मधून बाहेर पडण्यासाठी तुम्ही माझी मदत करू शकतात. तर प्लीज मला सजेस्ट करा, हे जे मला तिचं ओपिनियन दिलं ते योग्य आहे की तुम्हाला काय वाटतं की दीप्ती ज्वेलचं एक सेपरेट यूट्यूब चॅनल असावं. मला प्लीज कॉमेंट करून सांगा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लव्ह यू ऑल, टेक केअर.